नमस्कार, सुगंशीज किचनमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण कलेजी मसाला कसा करायचा ते बघणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। मी इथे अर्धा किलो कलेजी घेतली आहे आणि ही कलेजी मी 3 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेतली। मी इथे पूर्ण कलेजी घेणार आहे, कलेजीचे तुकडे नाही करणार। तुम्हाला पाहिजे तर तुम्ही कलेजी जर मोठी असेल तर तुम्ही त्याचे 3 ते 4 तुकडे करू शकता। थोडी लालसर किंवा हलक्या गुलाबी रंगाची जी कलेजी असते ती फ्रेश असते। कलेजी मसाला करण्यासाठी जे वाटण लागेल त्यासाठी मी इथे मोठा कांदा असा उभा कट करून घेतला आहे। सुक्या खोबऱ्याची जी अर्धी वाटी असते त्याचा अर्धा भाग आपण खोबरा घेतला आहे आणि एक मोठा टोमॅटो कट करून घेतला। अर्धा इंच आलं, लसूण पाकळ्या 5 ते 6, कढीपत्त्याची 14 ते 15 पानं घेतली आहेत। कलेजी मसाल्यामध्ये कढीपत्ता आपण जास्त ॲड करणार आहोत, त्यामुळे कलेजी मसाला एक छान फ्लेवर येतो। ही पानं मी पाण्याने स्वच्छ धुवून कढीपत्ता कोरडा करून घेतला आहे। थोडी कोथिंबीर घेतली आहे, ही कोथिंबीर मी पाण्याने स्वच्छ धुवून घेतली। आता आपण वाटण भाजून घेऊया। सुरुवातीला आपण सुका खोबरा भाजून घेऊया। हलका तांबूस रंग आला की एका डिशमध्ये काढून घेऊ। कांदाही हलक्या तांबूस रंगावरती भाजून घेऊ व ताटामध्ये काढून घ्यायचा। टोमॅटो कढईमध्ये ॲड केल्यानंतर त्याच्यामध्ये अर्धा चमचा तेल ॲड करून घेऊ। टोमॅटोमधील कच्चेपणा निघून गेला की आपण याच्यामध्ये जी कढीपत्त्याची पानं होती ती ॲड करून घ्यायची। कोथिंबीर ॲड करून घेऊया। आलं आणि लसूण जी होती तीही ॲड करून घेऊ व त्याचा कच्चेपणा जाईपर्यंत परतून घेऊयात। इथे कांदा, खोबरा, टोमॅटो भाजून झाला आहे। आता हे मसाले थंड होण्यासाठी बाजूला ठेवू। इथे जास्त लालसर असा टोमॅटो असतो ना, तोच घ्या, तो ग्रेव्हीमध्ये छान शिजतो। कांदा, खोबरा, टोमॅटो थंड झाला आहे। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हे सर्व ॲड करून घेऊयात व याची अशी फाईन पेस्ट बनवून घ्यायची। तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपल्याला पेस्ट तयार करायची आहे। कढई गरम झाली आहे, गॅस फ्लेम लो करूयात आणि याच्यामध्ये 3 चमचे तेल ॲड करून घेऊ। खडे मसाल्यांमध्ये 9 ते 10 काळी मिरी, एक मोठी वेलची, चक्रफूल अर्ध, दालचिनी अर्धा तुकडा, लवंग 2, हिरवी वेलची 2, जावित्रीचा एक लहान तुकडा आणि तेजपत्ता 1। खडे मसाले तेलामध्ये परतून झाल्यानंतर इथे 10 ते 12 लसूण पाकळ्या अशा कट करून ॲड करायच्या। कलेजी मसाल्यामध्ये लसूण जास्त प्रमाणात वापरा, एक लसूणचा फ्लेवर कलेजी मसाल्याला येतो। लसूणचा कच्चेपणा निघून गेल्यानंतर आपण याच्यामध्ये जे वाटण तयार केलं होतं ते ॲड करून घेऊया। वाटण फोडणीमध्ये व्यवस्थित परतून घ्यायचं। त्यानंतर याच्यामध्ये अर्धा चमचा हळद, तिखट मसाला 2 चमचे, धणे पावडर मसाला 1 चमचा, काश्मीरी मिरची पावडर 1.5 चमचा ॲड करून घेऊया। हे मसाले मी फोडणीमध्ये 1 मिनिट व्यवस्थित परतून घेतले व त्यानंतर याच्यामध्ये पाणी ॲड करून घेतलं। कढईवरती झाकण ठेवून ताटामध्ये पाणी ओतून घेऊ। मसाल्यांना छान तरी आली आहे। आता आपण ह्या मसाल्यांमध्ये जी कलेजी आहे ते ॲड करून घेऊ। कलेजीला मसाले कोट होईपर्यंत आपण कलेजी ह्या मसाल्यांमध्ये परतून घ्यायची। 2 मिनिट आपण कढईवरती झाकण ठेवलं होतं। आता आपण याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ ॲड करूयात व पुन्हा याच्यावरती 1 मिनिटसाठी झाकण ठेवूयात। कलेजी मला थोडी इथे कोरडी वाटली म्हणून मी ताटामधलं जे गरम पाणी होतं ना ते ॲड करून घेतलं। 1 मिनिट झाला आहे। आता आपण याच्यामध्ये जी कट केलेली कोथिंबीर आहे ती ॲड करून घेऊ। कलेजी मसाल्यामध्ये आपण चमचा फिरवून घेऊयात। इथे कलेजी मसाला जसा तुम्हाला घट्ट पातळ पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही त्याच्यामध्ये पाणी ॲड करू शकता। कलेजी मसाला तयार झाला आहे। मी एका चमच्यामध्ये एक कलेजीचा तुकडा घेते आणि तुम्हाला प्रेस करून दाखवते। तुम्ही बघू शकता कलेजी किती मस्त शिजली आहे। हा कलेजी मसाला भाकरी चपाती बरोबर खूप छान लागतो। काही जणांना जेवणामध्ये फक्त कलेजीच खायला आवडते। ज्यांना कलेजी खायला आवडते त्यांनी ही कलेजी मसाल्याची रेसिपी नक्की ट्राय करा, खरंच खूप छान लागते। ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। अगदी झटपट होणारी आणि साधी सोपी अशी ही कलेजी मसाल्याची रेसिपी आहे। आजची ही कलेजी मसाल्याची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।